शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी. जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि ते नुकसानग्रस्त शेतकरी आता सध्या चिंतित आहेत, की त्यांचे पीक जमीनदोस्त झालेले आहे. तरी पण शासन कोणताच पाऊल उचलत नाही. पण शेतकरी मित्रांनो, आता शासन 2 तारखेपासून प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनाम्याची सुरुवात करणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, जे काही शेतकरी पात्र असणार आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत. कारण की जे काही शेतकऱ्यांचे मूग उडीद होते ते पण गेलतेच. पण आता सोयाबीन असो, कापूस असो, तूर असो, हे पिकं जे काही शेतकऱ्यांचे मुख्य पिकं होते ते सुद्धा आता पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत, खराब झालेले आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, 75% जास्त नुकसान हे शेतकऱ्याचं झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना नक्कीच शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला पाहिजे असे वाटत आहे. पण नेमक्या शासन काय पाऊल उचलते त्याच्यावर अवलंबून राहणार आहे. पण शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना हेक्टरी 55,000 ते 60,000 किंवा याच्या पुढेही पण रक्कम देण्यात येईल असे सांगण्यात आलेले आहे. पण तुम्ही यामध्ये पात्र असाल का नाही? कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नुकसान कशाप्रकारे झाले ते पाहून घ्या. कापणी प्रयोगात आल्यानंतर पिकाचे नुकसान झाले असताना तर तुम्हाला पैसे वाढून मिळू शकतात. फळबाग असेल तर पैसे वाढून मिळू शकतात. त्याचबरोबर तुमची शेती खरडून गेली असली तर पैसे वाढून मिळू शकतात. पण जर शेतकरी मित्रांनो, तुमचे पीक असताना आणि म्हणजे थोडेफार नुकसान झाले असताना तर कमी पैसे मिळणार. म्हणजे की जर तुमचे सोयाबीन उबळून खराब झाले असतात आणि काही टक्के सोयाबीन राहिले असेल तर तुम्हाला पैसे कमी मिळणार असे पंचनाम्याद्वारे सांगण्यात आले आहे. आता प्रत्येक शेतावर म्हणजे की शेतातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे शासन हे करणार आहे. पण तोपर्यंत जे काही तुमचं नुकसान होतं ते राहणार नाही किंवा पाणी होतं ते राहणार नाही. त्यामुळे आपल्या फोनमध्ये फोटो व्हिडिओ काढून ठेवायचे आहेत. कारण की शासन अधिकारी आल्यानंतर तुम्हाला दाखविण्यात येतं. शेतकरी मित्रांनो, शासन आता प्रत्येक शेतकरी म्हणजे की जितकी चालणी होईल तितकी करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण शेतकऱ्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे, जे तुमचे नुकसान झाले आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये किंवा काही कागदी पुरावा करून तक्रार दाखल करायची आहे. जेणेकरून शासनाला जरी उशीर झाला आपल्या बांधावर यायला, तरी पण आपले नुकसान जे काय आहे ते ऑनलाईनसुद्धा आपण दाखवू शकतो. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने सांगितले की ओला दुष्काळ जाहीर करण्यात येईल. ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर शेतकरी पात्र होता आणि शेतकऱ्यांना योग्य ती रक्कम मिळेल. पण तोपर्यंत काही खरं नाही. कारण की अद्याप काय शासनाने असे सांगितलं नाही की ओला दुष्काळ जाहीर केला. कारण की शेतकरी मित्रांनो, जे काही शेतकरी पात्र राहणार आहेत त्यांना यांना पैसे मोजावे लागणार आहेत. म्हणजे की शासनाला पैसे मोजावे लागणार आहेत शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या जीवावर जात आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचे जे काही नुकसान झाले ते आता 2 तारखेनंतर तुम्ही तुमचे अधिकारी बोलून, ग्रामसेवक बोलून, कृषी अधिकारी बोलून पाहणी करून घ्यायची आहे. जेणेकरून योग्य ती रक्कम तुमच्या खात्यावर पडेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आता जे काही फळबाग असेल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतात. म्हणजे की हेक्टरी 55,000 ते 60,000 रुपये मिळू शकतात. त्याचबरोबर जर तुमची बागायती शेती असल्यावर पैसे जास्त मिळणारच आहेत. पण जिरायती असल्यावर बी मिळणार आहेत. म्हणजे की जर तुमची कांदा किंवा इतर कोणती पिकं असतात, त्याचबरोबर सोयाबीन, आपलं कापूस, तूर हे जर पिकं असतात तर तुम्हाला हेक्टरी 32,500 ते 50,000पर्यंत तुमचे नुकसान भरपाई मिळू शकते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर तुमची जमीन खरडून गेलेली आहे, अचानक पूर आला आणि जमीन खरडून गेली आहे, त्या शेतकऱ्यांना पीक म्हणजे की नुकसान जास्त मिळेल असे शासनाने सांगण्यात आलेले आहे. आता 2 तारखेनंतर पंचनामे होतील. त्यानंतर पंचनाम्याची विल्हेवाट लावल्यानंतर शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करायचा, कोणत्या जिल्ह्यातून किती आणेवारी आलेली आहे, कोणत्या जिल्ह्याला किती पीक विम्याची मदत पाहिजे आहे, ही संबंधी जाच पडताळ केल्यानंतर ही माहिती मिळणार आहे. आणि ही माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर योग्य ते मिळत आहे. कारण की प्रत्येक अपडेट आपण चॅनलला टाकत असतो. तुम्हाला हे अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लगेच अपडेट आल्या तुम्हाला कळेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हां, मित्रांना पाहुण्यांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमचे इतर मित्रसुद्धा या व्हिडिओपासून त्यांना माहिती मिळेल. धन्यवाद.